नमस्कार माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराज यांच्या काही रंजक गोष्टी. काय पाहणार आहोत? संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्या गोष्टी आवडल्या तर गोष्टींना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला पाहूयात गोष्टींना. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील महान संत आणि कवी होते. त्यांनी आपल्या अभंगांमधून भक्ती, प्रेम, समानता आणि सदाचार यांचा संदेश दिला. त्यांचा जन्म देहू येथे झाला. ते विठोबाचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण त्यांनी कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील काही रंजक आणि प्रेरणादायक गोष्टी आता आपण पाहणार आहोत. चला पाहूयात. पहिली गोष्ट आहे दुष्काळातील श्रद्धा. काय गोष्ट आहे? दुष्काळातील श्रद्धा. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात एकदा भयंकर दुष्काळ पडला. शेती नष्ट झाली, व्यापारात तोटा झाला, घरात अन्न नव्हते, कुटुंबावर मोठे संकट आले. अशा वेळी अनेक लोक देवावरचा विश्वास सोडतात, पण तुकाराम महाराज म्हणाले, देव माझी परीक्षा घेत आहे. ते रोज इंद्रायणी नदीकाठी जाऊन नामस्मरण करत संकटातही त्यांनी विठ्ठलाचे नाव सोडले नाही. हळूहळू परिस्थिती सुधारली. या गोष्टीतून आपल्याला कळते की संकटातही श्रद्धा ठेवली पाहिजे. आता आपण तुकाराम महाराजांची दुसरी गोष्ट पाहणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे अभंग नदीत फेकण्याची घटना. काय आहे? अभंग नदीत फेकण्याची घटना. पाहूयात. तुकाराम महाराजांनी हजारो अभंग लिहिले. त्यांच्या अभंगातून साध्या भाषेत मोठा संदेश दिला जात असे, पण काही पंडितांना त्यांचा हेवा वाटला. त्यांनी म्हटले, हे अभंग शास्त्रानुसार नाहीत. त्यांनी तुकाराम महाराजांना सांगितले की आपले अभंग इंद्रायणी नदीत फेका. जर ते खरे असतील तर देव त्यांना वाचवेल. तुकाराम महाराजांनी नम्रपणे सर्व अभंग नदीत सोडले. काही दिवसांनी चमत्कार झाला. ते सर्व अभंग पाण्यावर तरंगत वर आले आणि ओलेही झाले नव्हते. लोकांना समजले की तुकाराम महाराजांची भक्ती खरी आहे. तुकाराम महाराजांची पुढची गोष्ट पाहूयात. ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी भेट. काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांशी भेट. तुकाराम महाराजांची कीर्ती दूरवर पसरली. त्यांच्या कीर्तीची बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली. शिवाजी महाराज त्यांना भेटायला देहूला आले. शिवाजी महाराजांनी त्यांना सोनं, नाणं आणि भेटवस्तू देऊ केल्या. पण तुकाराम महाराज म्हणाले, मला धन नको, मला विठ्ठलाचे नाम पुरेसे आहे. शिवाजी महाराज त्यांच्या साधेपणाने प्रभावित झाले. त्यांनी संतांचा आशीर्वाद घेतला. या भेटीतून आपल्याला दिसते की खरा संत धनाला महत्व देत नाही. आपण तुकाराम महाराजांची पुढची गोष्ट पाहूयात. ती आहे संतांची नम्रता. काय आहे? संताची नम्रता. तुकाराम महाराज नेहमी स्वतःला लहान समजत. ते म्हणत, मी काही मोठा नाही, सर्व काही विठ्ठलाची कृपा आहे. त्यांच्या अभंगात ते स्वतःच्या चुका मान्य करतात आणि देवाकडे क्षमा मागतात. ही नम्रता त्यांना महान बनवते. तुकाराम महाराजांची पुढची गोष्ट पाहूयात. ती आहे गरिबांना मदत. काय गोष्टीचं नाव आहे? गरिबांना मदत. तुकाराम महाराज गरीब आणि गरजूंना मदत करत. एकदा त्यांच्या घरी थोडेच धान्य होते, पण एक भुकेला माणूस आला. त्यांनी ते धान्य त्याला दिले. त्यांच्या पत्नीने विचारले, आपण काय खाणार? महाराज म्हणाले, ज्याने त्याला दिले तोच आपल्यालाही देईल. थोड्याच वेळात कुणीतरी अन्न घेऊन आले. या गोष्टीतून आपल्याला दान आणि विश्वास यांचे महत्व कळते. आता आपण तुकाराम महाराजांची पुढची गोष्ट पाहूयात. विठ्ठलावरची अखंड भक्ती. काय नाव आहे? विठ्ठलावरची अखंड भक्ती.
तुकाराम महाराज सतत विठ्ठलाचे नाम घेत असत. ते म्हणत, नामस्मरण हेच खरे साधन आहे. त्यांच्या कीर्तनात लोक तल्लीन होत. त्यांच्या शब्दात इतकी ताकद होती की लोकांच्या डोळ्यात पाणी येई. वारकरी संप्रदायात आजही ज्ञानोबा तुकोबा असा जयघोष केला जातो. पंढरपूर येथे वारीत त्यांच्या अभंगांचे गायन होते. आता आपण तुकाराम महाराजांची पुढची गोष्ट पाहूयात. ती आहे वैकुंठ गमनाची कथा. काय आहे? वैकुंठ गमनाची कथा. वारकरी परंपरेनुसार एक दिवस तुकाराम महाराज कीर्तन करत होते. अचानक आकाशातून दिव्य रथ आला. विठ्ठलाने त्यांना वैकुंठाला बोलावले. ते रथात बसले आणि सर्वांच्या डोळ्यासमोर अदृश्य झाले. ही घटना भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. तुकाराम महाराजांची पुढची गोष्ट आहे समानतेचा संदेश. काय आहे? समानतेचा संदेश. तुकाराम महाराजांनी जात पात आणि भेदभाव यांचा विरोध केला. त्यांच्या मते सर्व माणसे समान आहेत. देव सर्वांच्या मनात आहे. त्यांनी समाजाला प्रेम आणि बंधुभाव शिकवला. आपण तुकाराम महाराजांची पुढची गोष्ट पाहूयात. अभंगाचे महत्व. काय आहे गोष्टीचं नाव? अभंगाचे महत्व. तुकाराम महाराजांचे अभंग आजही लाखो लोकांच्या तोंडी आहेत. त्यांच्या अभंगात जीवनाचे तत्वज्ञान आहे. ते सांगतात की राग आणि अहंकार टाळा, सत्य आणि प्रेमाचा मार्ग धरा. त्यांचे शब्द साधे आहेत पण अर्थ खूप खोल आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातून आपल्याला काही महत्वाचे धडे दिले. संकटातही देवावर विश्वास ठेवा. काय आहे? संकटातही देवावर विश्वास ठेवा. दुसरा धडा नम्रता आणि साधेपणा जपा. नम्रता आणि साधेपणा जपा. पुढचा धडा आहे गरिबांना मदत करा. गरिबांना मदत करा. चौथा धडा आहे सर्वांना समान माना. सर्वांना समान माना. पाचवा धडा आहे नामस्मरण करा. पाचवा धडा आहे नामस्मरण करा. संत तुकाराम महाराजांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी संकटांना तोंड देत भक्तीचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या अभंगातून समाजाला योग्य दिशा मिळाली. आजच्या काळातही त्यांच्या शिकवणीची गरज आहे. जर आपण त्यांच्या आदर्शांप्रमाणे जीवन जगलो तर आपले जीवन आनंदी आणि शांत होईल. तर अशा प्रकारे संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील रंजक गोष्टी आपण पाहिल्या. तुम्हाला या गोष्टी आवडल्या का? या गोष्टी जर आवडल्या असेल तर गोष्टींना जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.